महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण राजकोट किल्ल्यावर शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 8 महिने अगोदर उभारण्यात आला होता। मात्र किल्ल्यावरील पुतळ्याच्या कामात सरकारने भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळून महाराजांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचार सरकारचा निषेध म्हणून चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीचे नेते व धामणगाव विधानसभेचे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्यावेळी सरकारवर अनेक आरोप करण्यात आले। आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी येणार आहोत असं त्यांना सांगितलं। त्यांनी मला असं सांगितलं की मला अर्धा तास लागेल, अर्ध्या तासात मी पोहोचतो। हे बात त्यांना म्हणजे पूर्वी माहिती असताना सुद्धा त्या हजर राहू शकल्या नाही। अर्धा तासापेक्षा आता इथं 1.5 तास झाला आणि शुक्रवारचा दिवस आहे। ग्रामीण भागातले लोक इथं निवेदन किंवा त्यांच्या कामासाठी इथं येतात, परंतु मॅडम इथं हजर नाही। शुक्रवार शनिवार आता बंद येणार आहे। शासनाचा एक असा GR आहे का सोमवार आणि शुक्रवार संपूर्ण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात हजर राहावे आणि मुख्यालय हजर राहावे आणि लोकांचे निवेदन स्वीकारावे। ही अतिशय शिवाजी महाराजांसारख्या म्हणजे पुतळ्याच्या प्रसंगात पूर्ण राज्यभर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यासाठी आलो असताना माननीय उपविभागीय पदाधिकारी मॅडम हजर नाही, ही अतिशय खेदाची आणि दुःखाची बाब आहे। मी व आमचा सर्व घटक पक्ष संच याचा मनापासून निषेध करतो आणि सरकारचा सुद्धा निषेध करतो। यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन देण्यात आले। त्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शिवाजी महाराजांचे नारे देण्यात आले। तसेच यावेळी काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे गणेश राय, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाचे मनोज कडू यांनी विदर्भ न्यूज वर होणाऱ्या भ्रष्टाचार विषयी मत स्पष्ट केले। त्यावेळी महाविकास आघाडीचे व कम्युनिस्ट पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते। खर्चून बांधलेला शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं तो 8 महिन्यात पडतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी 2 असहाय्य 3.5 वर्षाच्या चिमुरड्यांवर बलात्कार होतो। त्याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांचं सोयाबीन जे हेक्टरी 5,000 आणि कापसाचे हेक्टरी 5,000 रुपये तातडीने मिळावे याच्यासाठी निषेध करण्यासाठी घरकुलामध्ये 1,20,000 होत नाही म्हणून त्याचे 5 लाख रुपये करण्यासाठी ओल्या दुष्काळाची गणना करा त्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करून त्याचं निवेदन देण्यासाठी SDO मॅडमना 1.5 तासापासून विनंती करण्यासाठी ऑफिसमध्ये येण्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली, पण त्यांनी निवेदन घेण्यासाठी असमर्थता व्यक्त केली, त्या आल्या नाही। हा समस्त महाराष्ट्राचा जनतेचा नव्हे सर्व शिवप्रेमींचा अपमान आहे। तो या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही एवढं मला या निमित्तानं सांगायचं। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।